शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण आता 24 तारखेला 24, 25 आणि 26 तारखेचं वातावरण बघणार आहोत. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, तर आपल्याला बहुतांश ठिकाणी 22 तारखेला पावसाची शक्यता आपल्याला पाऊस बघायला मिळालेला विजांच्या कडकडासह. काही ठिकाणी आपल्याला फक्त विजांचा कडकडाट होता, पावसाची शक्यता कमी होती. आता आपण 24 तारखेचं वातावरण बघणार आहोत, 24, 25 आणि 26 तारखेचं. आणि विशेष म्हणजे आपण एक महत्वाची बातमी बघणार आहोत. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस दाखल होणार का? तर मित्रांनो, पावसाची जी तारीख असते आपण 7 जून सर्वांना माहित असते, पण आता 7 जूनला पाऊस दाखल होणार आहे. तर केरळमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता असणार आहेत, ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. आता बंगालच्या उपसागरामध्ये आपण बघितलं की काही भागांमध्ये आपल्याला चक्राकार परिस्थिती बघायला मिळालेली होती, आणि अंदमान निकोबारच्या काही भागात जे मान्सूनचं आगमन आहे ते आपल्याला बघायला मिळालेलं आहे. परंतु मान्सूनचं आगमन तिथं आपल्याला अंदाजे 16 तारखेच्या आसपास बघायला मिळालं, परंतु ते पाहिजे तसं जसं पॉवर म्हणजे नव्हतं, त्यामुळे ते कमजोर अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळालं. परंतु आता 7 जून रोजी पावसाची मान्सूनची शक्यता केरळमध्ये दाखल होणार आहे, आणि मग ते त्यानंतरची स्थिती कशी असणार आहे ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण शॉर्टकट आढाव्यामध्ये 24, 25 आणि 26 मे या रोजीच आपण पावसाचा अंदाज घेणार आहोत, आणि त्यानंतर पुढील अंदाज या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. तर बघूया कोणत्या जिल्ह्यातून, तालुक्यातून जास्त कमेंट येते तिथे. आता या ठिकाणी 23 तारखेचा जर अंदाज बघितला तर 23 तारखेच्या अंदाजामध्ये आपण सकाळपासून अंदाज बघणार आहोत. तर वापी या ठिकाणी भोईसरच्या काही भागात आणि मुंबईपासून आपल्याला पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे. परंतु जे पावसाचं वातावरण होईल, फक्त पावसाची शक्यता फार कमी प्रमाणामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये आहे. मग दिवसभराच्या अंदाजामध्ये आपण कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे तर आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता सकाळपासूनच रविवारी 24 तारीख आहे, या ठिकाणी सकाळपासूनच ढगाळ वातावरण आपल्याला किनारपट्टीला बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला दुपारनंतर बदल होईल, आणि त्यानंतर आपल्याला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, तसेच सांगली आणि पुण्याच्या काही भागांमध्ये, नाशिक, संगमनेर या ठिकाणी आपल्याला हलके हलके ढगाळ वातावरण आणि पावसाचं वातावरण बघायला मिळणार आहे. परंतु पावसाची शक्यता या ठिकाणी नाहीये. पाऊस फक्त आपल्याला काही सोलापूरच्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. आणि आता त्यानंतर आपण 25 तारखेचा अंदाज घेणार आहोत. 25 तारखेला कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. आता 25 तारखेला जर बघितलं तर सकाळपासून आपल्याला ढगाळ वातावरण या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, गोवा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस सकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला 25 तारखेला दुपारनंतर बदल होईल. संध्याकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर नाशिक, संगमनेर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, तसेच पुणे आहे, सातारा, रत्नागिरी या ठिकाणी, सोलापूर आहे, इथे फक्त वातावरण बघायला मिळणार आहे. पाऊस अंशतः एकदम बारीक आणि किरकोळ पाऊस होण्याची शक्यता आहे, परंतु पावसाची शक्यता बऱ्यापैकी नाहीच आहे, पण झाला तर हलका होण्याची शक्यता आहे. सोलापूरच्याही काही भागामध्ये आहे. आता 26 तारखेचा एक शॉर्टकट आढावा घेऊ, आणि त्यानंतर आपण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनची स्थिती कशी असणार आहे तर त्याचा अंदाज आपण, त्याचा आढावा या ठिकाणी आपण घेणार आहोत. आता या ठिकाणी गोव्याजवळ आपल्याला एक कमी दाबाचं क्षेत्र बघायला मिळत आहे. तर हे जे वातावरण आहे हे आपल्याला 26 तारखेला 26 मे रोजी बघायला मिळत आहे. 26 मे रोजी आपण या ठिकाणी बघू शकतो बहुतांश भागांमध्ये आपल्याला प्रचंड तापमान बघायला पण मिळणार आहे. 26 तारखेला 26, 27 आणि 28 या आधी पण आपण व्हिडिओ बनवलेले आहेत तापमानाच्या बाबतीत. आता या ठिकाणी गोवा आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला सकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे. आपण या ठिकाणी जर बघितलं तर कणकवली, विजयदुर्ग, राजापूर या ठिकाणी, देवगडच्या काही भागामध्ये आपल्याला अति जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तवली जाणार आहे. हे जे वातावरण आहे 26 तारखेला सकाळचं वातावरण आहे. रत्नागिरीच्या काही भागात आपल्याला अति जोरदार, आणि सिंधुदुर्ग या भागात सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. त्यानंतर आता दुपारनंतर वातावरणामध्ये बदल होईल, आणि त्यानंतर दुपारी जर बघितलं तर आपल्याला कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता विजांच्या कडकडासह बघायला मिळणार आहे. बाकी इतरत्र भागात संपूर्ण महाराष्ट्रावर जर बघितलं तर आपल्याला बहुतांश ठिकाणी पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे, परंतु पावसाची शक्यता एकदम कमी प्रमाणामध्ये आपल्याला वर्तवली जाणार आहे. तसंच 27 तारखेला जर बघितलं तर आपल्याला सिंधुदुर्ग आणि सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी
तसंच सोलापूर आणि लातूर, धाराशिव या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जाणार आहे. तर आपण या ठिकाणी आता जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता कशी असणार आहे, तर आपण याचा एक आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला एक चक्राकार परिस्थिती बघायला मिळत आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो एक कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळत आहे आणि तसेच त्यानंतर याचं रूपांतर आहे ते चक्रीवादळामध्ये होणार आहेत. आणि मग हे चक्रीवादळाचा प्रवास कसा असणार आहे, कुठून कुठे चक्रीवादळ जाणार आहेत आणि याचा पावसावर काय इफेक्ट पडणार आहेत आपल्याला बघायला मिळणार आहे. आता 2 तारखेला जर बघितलं तर त्याची तीव्रता जी आहे ती आणखी तीव्र झालेली आपल्याला बघायला मिळत आहे आणि 3 तारखेलाही आपल्याला याची तीव्रता जास्त बघायला मिळत आहे. 4 आणि 5 आणि 6 या 3 दिवसामध्ये त्याचा प्रवास असणार आहे. आणि पाऊस जर बघितला तर आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला हा चक्राकार परिस्थिती आणि पावसाचा अंदाज दिसत आहे. तर आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला 4 तारखेला आणि 3 तारखेला कुठलाही बदल होणार नाही. जो काही जोरदार आणि मोठा पाऊस आहे तो पूर्णपणे बांगलादेशकडेच आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो 6 तारखेपर्यंत. आणि जोपर्यंत हे सायक्लोन चालू आहे तोपर्यंत जे बाष्पयुक्त वारे असतात ते पूर्णपणे वाहून गेलेले असतात, त्यामुळे त्याचा कुठलाही पावसाचा संबंध आपल्याकडे होत नाही. परंतु आता 7 तारखेनंतर जो मान्सून आहे तो आपल्याला केरळला सक्रिय झालेला बघायला मिळत आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो केरळ कर्नाटकाच्या भागामध्ये आपल्याला किनारपट्टीला मान्सून जो आहे तो आपल्याला 7 जून रोजी या ठिकाणी बघायला मिळत आहे. परंतु या ठिकाणी बघू शकतो जो पूर्ण किनारपट्टीला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर पूर्णतः महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे आणि किनारपट्टीला हलक्या हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर हे जे वातावरण आहे यामध्ये जो मान्सून आहे तो एकदम जबरदस्त नाहीये तर कमजोर आहे. कमजोर का आहे याचा एक आढावा आपण या ठिकाणी घेऊ, कारण हे समुद्र अरबी समुद्र आहे. या ठिकाणी आपल्याला वाऱ्याचं प्रमाण जर बघितलं तर 50 ते 60 प्रति तास किलोमीटर वारे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यामुळे जो मान्सून आहे तो पूर्णपणे कमजोर अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. जेव्हा या वाऱ्याचा स्पीड कमी होईल त्यावेळेस आपल्याला मान्सूनला जोरदार असं पोषक वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतं. कारण इतके वारे समुद्रातून वाहत असल्यामुळे जो पोषक वातावरण आहे त्या ठिकाणी मान्सून कमजोर पडत असल्यामुळे जो पाऊस आहे तो आपल्याला या ठिकाणी एकदम कमी प्रमाणामध्ये बघायला मिळणार आहे. आणि जर यामध्ये काही बदल झाला तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न असणार आहे. तोपर्यंत मित्रांनो, अजूनही आपण ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. मित्रांनो, आणखी काही जर बदल झाला तर व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्याचा प्रयत्न असेल. भेटूया पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद.